नमस्कार. आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये कोल्ड्रिंक्स पडून नागरिकांचा मृत्युमुखी पडले ते. त्याबरोबर लगेचच्या लगेच मी दुसऱ्या दिवशीच माननीय आयुक्त यांना पत्र दिलं होतं की नवी हद्दीमधल्या जेवढे होल्डिंग्स आहेत अधिकृत आणि अनधिकृत यांची चौकशी करावी आणि जे होल्डिंग धोकादायक असतील ते तात्काळ काढून टाकण्यात यावे. जवळपास 25-30 वेळा त्यांच्याबरोबर वर्षभर मी संपर्क साधतोय, परंतु का कुणास ठाऊक ज्या होल्डिंग्स अधिकृत किंवा अनधिकृत आहेत त्यांना अधिकारी काही पाठीशी घालतात आणि म्हणून आयुक्तांनी त्या ठिकाणी रिमार्क्स तरी देखील दिला होता की सर्वे करावा आणि अहवाल सादर करावा, परंतु तसं काही झालं नाही. त्याचं उत्तरही मला आलं नाही. काल परवा आपल्या मुंबई शहरामध्ये एवढी मोठी होल्डिंग्स त्या ठिकाणी पडली आणि जवळपास 16 नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यापेक्षा डबल लोक आज जखमी आहेत. आणि अशी गंभीर अवस्था असताना देखील प्रशासन यावर गप्प बसलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या कानावर आवाज जावा यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि मला वाटतं त्यांनी जर हे लवकरात लवकर कारवाई केली नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल राष्ट्रवादीच्या वतीने. विकास आराखडा आरक्षण उठवण्यात आलेले आहे आणि कितीतरी वर्ष त्या गोष्टीला लावले आणि आचारसंहिता यायची वाट पाहिली आणि सिडकोने आपले भूखंड हक्काचे नवीनीकरणाचे भूखंड विकून झाल्यावर त्यावेळेला हा विकास आराखडा तयार केला आणि शासन दरबारी पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये बराचसा सावला गोंधळ झालेला आहे. नवीनच्या जनतेवर अन्याय केलेला आहे. नवीनच्या जनतेला आरक्षित असलेलं भूखंड बदल करून बिल्डरांना फायदा कसा होईल या दृष्टीने तो केलेला आहे. आणि म्हणून तो जो विकास आराखडा पाठवण्यात आलेला आहे तो विकास आराखडा तात्काळ मागे घेण्यात यावं आणि त्या ठिकाणी नवीनीकरणाला आवश्यक असलेले आरक्षण त्या ठिकाणी पुन्हा ठेवावे अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी पाहतोय की सिडको, महानगरपालिका, MSCB किंवा पोलीस यंत्रणा तर ज्या पद्धतीनं शहराकडे पाहिलं जायला पाहिजे परंतु ते पाहिलं जात नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी मग ते घनकचरा विभाग असेल, रस्ते साफसफाई असेल किंवा सिटी इंजिनच्या माध्यमातून केली जाणारी कामं असू द्या, प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून करणारे ज्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर उद्यान विभागाच्या वतीनं असेल, सिडकोच्या माध्यमातून भूखंड वाटप असेल किंवा प्रत्येक वर्षाला रिझर्व्ह प्राइस RP ते वाढवायचं असेल, परंतु नवीनीकरणामध्ये आज भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळं लोकांना नुकसान होतं. अधिकाऱ्याला फक्त सकाळी उजाडल्याबरोबर हे दिसतं की मला आज टोल नाक्यावर माझ्या किती गाड्या जातील आणि मला काय भेटेल या दृष्टीनं प्रत्येक अधिकारी काम करतो. आणि बाहेरून आलेले जेवढे अधिकारी आहेत काही जर अपवाद सोडला तर मात्र शिकारला आल्यासारखं त्या पद्धतीने येतात. आणि म्हणून सिडकोमध्ये आज मीटरला किती पैसे, ड्रा काढायचा असेल तरी किती पैसे, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर किती पैसे, ट्रान्सफर करायचं असेल तर किती पैसे. पहिल्या माल्यावर जसा आपण रविवारचा आठवडा बाजार भरतो तशाच पद्धतीनं तिथे एजंट लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसत आहेत. बिल्डिंग परमिशनच्या तिकडे एजंट लोक दिसतात. आणि म्हणून हा डोळ्याला बघता येत नाही, परंतु तुमच्या माध्यमातून माझी ताकद थोडी कमी पडते म्हणून तुमची मदत घ्यावी म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन आज या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत.